गाईज हाऊ आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी किशोर गोरे. मित्रांनो, आज आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992 पाहणार आहोत, जो की येणाऱ्या कंबाईंड एक्झामसाठी तसंच MPSC मेन्ससाठी हा खूप उपयोगी ठरणार आहे. सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, आपण 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992 नुसार आपण पंचायत राज संस्थांना काय केला तर घटनात्मक दर्जा बहाल केला. आपण नागरी स्थानिक शासन संस्थांना घटनात्मक दर्जा आपण 74 घटनादुरुस्तीनुसार दिला. तर आपण 73 घटनादुरुस्ती पूर्ण पाहण्याआधी हे पंचायत राज, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की नेमकं पंचायत राज म्हणजे काय आणि नागरिक स्थानिक शासन संस्था म्हणजे काय. तर मित्रांनो, याच्यामध्ये असा फरक आहे की पंचायत राज ज्या संस्था आहेत त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत येतं. तर पंचायत राज जे आहे, ही जी कॉन्सेप्ट आहे, पंचायत राजमध्ये नागरी स्थानिक शासन संस्था येत नाहीत. आणि जी 73वी घटनादुरुस्ती आहे ती आपण पंचायत राज संस्थांसाठी आपण त्यांना घटनात्मक दर्जा बहाल केलेला आहे. तर नागरी स्थानिक शासन संस्था जी आहे ती एकदम वेगळी कॉन्सेप्ट आहे, जे की आपण 74व्या घटनादुरुस्तीनुसार त्याला घटनात्मक दर्जा बहाल केला. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्था येतात तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिका, म्युनिसिपालिटी, नगर परिषदा, तसेच नोटिफाईड एरिया कमिटी, टाउन एरिया कमिटी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, टाउनशिप, पोर्ट ट्रस्ट आणि SPA म्हणजे स्पेशल पर्पज एजन्सी, ज्या की आपण पुढच्या लेसनमध्ये त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये हा जो फरक आहे, मेन डिफरन्स आहे, तो व्यवस्थित लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. पंचायत राज आणि नागरी स्थानिक शासन संस्था ह्या दोन वेगळ्या संस्था आहेत. तर मित्रांनो, आता हे 73वे घटनादुरुस्ती विधेयक कसं पास झालं त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. तर डॉक्टर LM सिंघवी जी समिती होती ती 1986ला बसली होती. तिचा उद्देश असा होता की लोकशाही आणि विकासासाठी पंचायत राजचे पुनर्गठन करणे हा या समितीचा विषय होता. तर या समितीनं ज्यावेळेस तिच्या शिफारसी दिल्या, त्या शिफारसींमध्ये एक मेन शिफारस अशी केली की पंचायत राज संस्था घटनात्मक आधार प्राप्त असाव्यात व त्यांना राज्यघटनेचे संरक्षण प्राप्त व्हावे. तर याच्यानंतर जी गाडगीळ कमिटी बसली होती, गाडगीळ कमिटीने ही अशीच शिफारस केली होती. पण जी पहिली शिफारस केली होती, म्हणजे पहिल्यांदा शिफारस करणारी डॉक्टर LM सिंघवी समिती होती. आणि LM सिंघवीच्या शिफारसीनुसार नंतर मग राजीव गांधींनी हे घटनादुरुस्ती विधेयक पास करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर राजीव गांधींनी नया पंचायत राज म्हणून 64वे पंचायत राज घटनादुरुस्ती विधेयक काय केलं, तयार केलं. कारण पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी हे घटनादुरुस्ती विधेयक त्यांनी तयार केलं आणि 1989ला ते संसदेत सादर केलं. पण ते लोकसभेत 343 विरुद्ध 0 मतांनी ते पास झालं. पण ते राज्यसभेत केवळ 3 मतांनी पडलं, फेटाळलं गेलं. कारण हा जो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे घटनादुरुस्ती विधेयक आहे किंवा हा जो पंचायत राज विषय आहे तो राज्यसूचीतील विषयावरील घटनादुरुस्ती संदर्भात असल्यामुळं संसदेतील दोन्ही सभागृहात 2/3 विशेष बहुमत व अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता याला आवश्यकता होती. कारण हा जो विषय आहे तो राज्यसूचीतील विषय आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं हे जे विधेयक आहे ते पहिला प्रयत्न काय झाला, फेल झाला, अयशस्वी ठरला. नंतर मग काय झालं, 1989ला सार्वत्रिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये VP सिंग यांचं सरकार आलं. पण VP सिंग म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं की काँग्रेसला आवश्यक बहुमत न मिळाल्याने जनता दलाचं जे VP सिंग सरकार होतं ते VP सिंग काय झालं, पंतप्रधान झाले व ते सरकारमधून नंतर पण पुढे ते सरकारमधून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर चंद्रशेखर यांनी वेगळा आपला गट स्थापन केला आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते काय झाले तर पंतप्रधान झाले. पण झालं असं की 1989ला या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. कारण ही जी लोकसभा होती ती लोकसभा आधीच डिझॉल्व्ह करण्यात आली आणि हाही प्रयत्न अयशस्वी ठरला. मग नंतर 1991ला ज्या मध्यावधी निवडणुका झाल्या, त्या मध्यावधी निवडणुकीनंतर PV नरसिंहराव यांचं सरकार आलं आणि PV नरसिंहराव सरकारने काय केलं तर एक 30 सदस्य समिती गठन केली आणि या समितीच्या सूचनेवरून हे घटनादुरुस्ती विधेयक काय केलं, घटनादुरुस्ती विधेयक तयार केलं आणि ते विधेयक नंतर त्यांनी 22 डिसेंबर 1992ला लोकसभेत मांडलं. तर त्याच्याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. हे जे PV नरसिंहराव यांनी जे मांडलेलं विधेयक होतं ते लोकसभेत 22 डिसेंबर 1992 रोजी पारित करण्यात आलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 23 डिसेंबर 1992ला हे विधेयक राज्यसभेत पारित करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पंचायत राज विषय आहे
तो राज्य सूचीतील असल्यामुळं त्याला निम्म्या स्टेटनी त्याला रेटिफाय करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं 17 स्टेटनी त्याच वर्षी या विधेयकाला रेटिफाय केलं, मान्यता दिली आणि हे विधेयक जे आहे नंतर ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी गेलं आणि राष्ट्रपतींनी सही याच्यावर 20 एप्रिल 1993 रोजी या विधेयकावर सही केली आणि याची जी अंमलबजावणी आहे ती 24 एप्रिल 1993 पासून चालू झाली. मित्रांनो, या ज्या डेट आहेत तुम्हाला ह्या फॅक्च्युअल सगळा डेटा वाटेल, पण या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणूनच आपण ज्यावेळेस एक 73 घटनादुरुस्ती विधेयक पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला आणि याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून झाली. त्याच्यामुळे आपण 24 एप्रिल हा जो दिवस आहे तो पंचायती राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि नंतर 24 एप्रिल नंतर म्हणजे 24 एप्रिल 1993 नंतर ही ज्या राज्यांना हे जे विधेयक लागू करायचं होतं त्याच्यासाठी त्यांना 1 वर्षाची मुदत देण्यात आली. तर आता आपण 73व्या घटनादुरुस्ती कायद्याची आपण वैशिष्ट्ये पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानं काय केलं, तर आपल्या राज्यघटनेचा जो 9वा पार्ट आहे, 9वा भाग आहे, त्या 9व्या भागाचा विस्तार केला. ते 9वा भाग जो आहे तो पंचायत राजसाठी आहे. तर त्या 9व्या भागामध्ये काय केलं, विस्तार करून त्याच्यामध्ये कलम 243A ते कलम 243O अंतर्गत पंचायत राज संस्थांची तरतूद करण्यात आली आणि तिला घटनात्मक दर्जा देण्यात आला. लक्षात ठेवा, मी नागरी स्थानिक शासन संस्था म्हणत नाही, फक्त पंचायत राज संस्था म्हणजे 243A ते 243O या कलमांदरम्यान पंचायत राज संस्थांची तरतूद करून त्याला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नवीन 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि त्या 11व्या परिशिष्टात काय करण्यात आलं, तर या परिशिष्टात पंचायत राजला करावी लागणारी जी 29 प्रकारची कार्य आहेत तर या कार्य विषयांची सूची त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेची स्थापना. या 73 घटनादुरुस्ती कायद्याअंतर्गत 243A मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली आणि तिचं फॉर्मेशन, तिची जी स्थापना आहे ती 243 अंतर्गत करण्यात येईल असं या घटनादुरुस्तीत सांगण्यात आलं. आणि ग्रामसभा ही गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून तयार होईल. तसंच ग्रामसभा हा पंचायत राज व्यवस्थेचा आधारभूत घटक असेल असं या घटनादुरुस्तीत म्हटलं होतं. आणि अशा प्रकारचे ग्रामसभेचे जे अधिकार आणि कार्य असणार आहेत ते त्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेवर अवलंबून असतील असं या घटनादुरुस्तीत म्हणजे सांगण्यात आलं. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिस्तरीय व्यवस्था म्हणजे 3 टायर सिस्टीम. कलम 343B अंतर्गत या 3 टायर सिस्टीमची तरतूद करण्यात आली. या घटनादुरुस्तीने सांगितलं की तीन स्तरीय अशी पंचायत राजची सिस्टीम असावी. म्हणजे जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी, तर तालुका म्हणजेच विकास गट पातळीवर पंचायत समिती असावी आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत असावं. असं म्हणजे संपूर्ण भारतातील त्रिस्तरीय व्यवस्था लागू करावी असं या म्हणजे 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानं सांगितलं. मात्र 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यात पंचायत समितीची स्थापना न करता केवळ जिल्हा परिषद व ग्रामपंचायत अशा 2च स्तरात रचना करावी असंही या घटनादुरुस्तीनं सांगितलं. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचायत राजची संरचना. पण ही जी कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत राज जे आहे ते कलम 243C अंतर्गत त्याची संरचना घटक राज्यांना म्हणजे राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्यानुसार निश्चित केली जाईल असं या घटनादुरुस्तीने सांगितलं. मित्रांनो, हे जे कलम आहेत 243C 243A ग्रामसभेची स्थापना हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. सो नंतर याच्यामध्ये असंही सांगण्यात आलं की 3 स्तरावर प्रत्यक्ष निवडणुकीचा अवलंब करावा म्हणजे डायरेक्ट इलेक्शनचा अवलंब करावा. तसंच जे सदस्यत्व देण्याचा जो अधिकार असणार आहे तो राज्य विधिमंडळाला देण्यात यावा. म्हणजे कसं, तर जे सरपंच आहे त्या सरपंचास पंचायत समितीवर व जिल्हा परिषदेवर, तसंच पंचायत समिती सभापतीला जिल्हा परिषदेवर सदस्यत्व, तसंच आमदार व खासदारांना जिल्हा परिषदेवर सदस्यत्व द्यावे की नाही हे त्या राज्याच्या विधिमंडळाने ठरवावं. म्हणजे त्या राज्याच्या विधिमंडळाला ते अधिकार देण्यात आले. आणि यांची जी निवड प्रक्रिया असणार आहे पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षांची जी निवड असणार आहे ती अप्रत्यक्षपणे करण्यात यावी असं म्हणजे ठरवण्यात आलं. जे निर्वाचित सदस्य असणार आहेत त्या निर्वाचित सदस्यांद्वारे या दोघांची म्हणजे पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात यावी अप्रत्यक्षपणे. तसंच जो सरपंच असणार आहे ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतीवर त्या सरपंचाची जी निवड असणार आहे ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करायची की नाही हे त्या राज्यांनी ठरवावं असं या घटना दुरुस्तीनुसार सांगण्यात आलं.
आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा हा पॉईंट आहे जो की आरक्षण व्यवस्था पंचायत राजसाठी जी रिझर्वेशन सिस्टीम असणार आहे ती कशा प्रकारची असणार आहे. रिझर्वेशनची सिस्टीम जी आहे ती 243D या कलमामध्ये याची तरतूद करण्यात आली 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत. तर या घटनादुरुस्तीने असं सांगितलं की तिन्ही स्तरावर आरक्षण धोरणाची तरतूद करावी. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं आणि त्यापैकी 1/3 म्हणजे जेवढं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला जेवढं आरक्षण देण्यात येणार आहे त्या दिलेल्या आरक्षणापैकी 1/3 पेक्षा कमी नाही इतके त्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण असावे. दुसरं म्हणजे इतर मागासवर्गीयांना जे आरक्षण असणार आहे ओबीसीला त्यांना आरक्षण द्यावे की नाही हे त्या राज्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल आणि जर आरक्षण देण्याची तरतूद त्या राज्यांनी केली तर जेवढं आरक्षण दिलेले ओबीसीला त्या आरक्षणापैकी 1/3 पेक्षा कमी नाही इतके त्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण असावे अशी ही तरतूद करण्यात आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जनरल महिला असणार आहेत त्यांना एकूण सदस्य व पदाधिकारी संख्येच्या कमीत कमी 1/3 इतके आरक्षण या महिलांसाठी असावे असं या 73व्या घटनादुरुस्तीनं म्हणजे सांगण्यात आलं. एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे प्रोव्हिजन्स आहेत त्या 73व्या घटनादुरुस्तीने केलेले आहेत पण नंतर महाराष्ट्राने आणि काही राज्यांनी नंतर महिलांना पंचायत राज संस्थांमध्ये 50% आरक्षणाची तरतूद केलेली आहे. पण ही जी 50% आरक्षणाची तरतूद जी आहे ती 73व्या घटनादुरुस्तीमध्ये नाही आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यामध्ये महिलांना 1/3 एवढ्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. आणि चौथं म्हणजे पंचायत राजच्या तिन्ही स्तरावर म्हणजे सरपंच सभापती व अध्यक्ष यांच्यासाठी जे आरक्षण असणार आहे त्या आरक्षणापैकी कमीत कमी 1/3 एवढं आरक्षण म्हणजे त्या पदासाठी महिलांसाठीही असावं असं या घटनादुरुस्ती कायद्यात म्हटलेलं आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता या 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत ज्या इतर प्रोव्हिजन्स आहेत खूप महत्त्वाच्या म्हणजे इलेक्शन कमिशन वगैरे स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना वगैरे ज्या आहेत त्या आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. हॅव गुड डे. डोंट मिस नेक्स्ट लेसन. ओके. सो थँक्यू.